नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. इतक्या दिवसातून तुम्ही आता ज्या ट्विस्टची वाट पाहत होता तो ट्विस्ट मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. म्हणजे मित्रांनो हे बघा, ईश्वरीने आणि अर्णवने मात्र मोठी प्लॅन करून अर्णवच्या एका मस्त ह्या डोक्यात आलेल्या प्लॅननुसार आता तो आपला वेश त्याने बदललेला आहे आणि धुमाळला एका गोडाऊनमध्ये त्याने भेटायला बोलवलेलं आहे. खूप मोठी गुड न्यूज तो देणार आहे असे धुमाळशी तो खोटं बोलतो आणि तेथे आलेल्या धुमाळ मात्र आता जेव्हा अर्णवला भेटतो त्या क्षणी अर्णव त्याच्याकडून असं काहीतरी सत्य वधून घेतो. त्या धुमाळला त्याने मात्र अशी काहीतरी एक आता खोटी गुड न्यूज दिलेली आहे आणि त्याद्वारे मात्र त्याने आता ह्या म्हणजे धुमाळला शॉकसुद्धा दिलेला आहे. कारण धुमाळला असा शॉक दिलेला आहे की आता ही 20 वर्षाची जी भूतकाळातील रमाकांत राजशिर्के आणि सुप्रिया यांच्या बाबतीत घडलेला हॉटेलमधील तो प्रत्यक्ष शीन हे सर्व नक्की काय होतं याचा जाब विचारलेला आहे. तेव्हा धुमाळ तर खूपच घाबरतो. धुमाळ काही सांगायला तयार नसतो, त्याला खूप घाम फुटलेला असतो आणि त्याच वेळेस अर्णवने धुमाळला खूपच मारलेलं असतं. तेव्हा आता इकडे वल्लरीला तर खूप टेन्शन आलेलं आहे. वल्लरीने आता धुमाळला फोन करण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो आणि त्याच वेळेस आता धुमाळच्या मोबाईलवर वल्लरीचे कॉल येत असतात. अर्णवने मात्र धुमाळचा नंबर जो काही फोन आहे तो आपल्या हातात घेतलेला असतो आणि जेव्हा वल्लरीचे फोन कॉल्स येतात त्याच वेळेस अर्णवला फार मोठा धक्का बसतो. अर्णवला इतका मोठा धक्का बसतो की मामी आता धुमाळला फोन का करत असेल, धुमाळचा आणि मामीचा संबंध काय आहे. तेव्हा मात्र लगेच धुमाळ काही फोन उचलत नाही म्हणून वल्लरीला फारच टेन्शन येते. वल्लरी लगेच आता आपल्या माणसाला सनीला फोन करते आणि सनीला फोन करून म्हणते की हे बघ, आत्ताच्या आत्ता धुमाळला मारण्यासाठी माणसं पाठव आणि जर ते धुमाळला आपण जिवंत सोडलं तर मात्र अवघड होईल. आणि त्या क्षणाला मात्र आता धुमाळला मारण्यासाठी जे गुंड मामीने पाठवलेले आहे तर ते गुंड तेथे येताच धुमाळला मारण्याचा प्रयत्न करता क्षणी अर्णवने धुमाळचा जीव वाचवलेला आहे. अर्णव त्या गुंडांना बेदम मारतो आणि त्या गुंडांना इतकं मारतो आणि म्हणतो की तुम्हाला पाठवलं कोणी. त्यावरती धुमाळ म्हणतो की यांना नक्कीच वल्लरी यांनी पाठवलं असेल आणि वल्लरी ह्या म्हणजे ह्या सगळ्यामध्ये इग्नोर आहेत आणि त्यांनीच हे सगळं घडून आणलेलं आहे. आणि यात म्हणजे रमाकांत राजशिर्के आणि सुप्रिया यांच्यावर जे काही हॉटेलमध्ये खोटे आरोप करण्यात आले, त्यांचं जे चरित्र आहे तर ते बदनाम करण्यात आले, त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते सगळे खोटे आहे आणि ते सगळं काही वल्लरी देशमुख यांनी करण्यासाठी सांगितलेलं होतं. हे जे काही ऐकल्यानंतर आता अर्णवला तर फार मोठा धक्काच बसतो. अर्णव पूर्णपणे आता स्तब्ध होतो. त्या गुंडांना त्यांनी मारलेलं असतं आणि त्यांनी धुमाळचा जीवसुद्धा वाचवलेला आहे. तेव्हा धुमाळ म्हणतो की हे बघा अर्णव सर, मला माफ करा, जे झालं ते मी पैशासाठी केले, माझ्या म्हणजे ह्या वार्ताहरसाठी मी सगळं काही केलेलं आहे, परंतु माझ्यावर विश्वास ठेवा, मी आज तुम्हाला पुरावे देतो आणि जर मी तुम्हाला पुरावे आता दिले, कारण ही वल्लरी देशमुख आहे ती माझ्या जीवावर उठलेली आहे आणि तिने मला म्हणजे धमकी दिलेल्या आहेत. जेव्हा मी तिला पुरावे द्यायला तयार नव्हतो पण त्याच वेळेस तिने माझ्याकडून पुरावे घेण्यासाठी मला काही पैसे देऊ केले आणि त्या पैशाच्या नावाखाली तिने मला मारण्यासाठी पिस्तूलसुद्धा माझ्या डोक्याला लावलं आणि मला त्यांनी मारण्याची धमकी दिलेली आहे. प्लीज अर्णव साहेब, मला वाचवा, कारण ती बाई कोणत्या थराला जाऊ शकते हे मीच त्या बाईला ओळखतो. माझा जीव आता तुमच्या हातामध्ये आहे. त्यावरती अर्णव म्हणतो की तू काही घाबरू नकोस, मी तुला वाचवेल, पण फक्त तुला जे सांगायचं आहे तर ते तू मस्त सगळ्यांच्या समोर सांगायचं. आणि आज ज्या मामीला मी इतकं आई समान मानलं, ती मामी इतक्या खालच्या थराला जाईन मला वाटलं नव्हतं. तेव्हा लगेच आता अर्णव म्हणतो की तू माझ्यासोबत चल. तर इकडे मात्र आता 24 तासाचं चॅलेंज संपत आलेलं असतं. आता ईश्वरीने मात्र सुप्रियाला तेथे बोलावून घेतलेलं आहे आणि तेथे बोलावून घेऊन आता सुप्रिया आणि रमाकांत राजशिर्के यांना एकमेकांच्या समोर आणलेलं आहे. एकमेकांच्या समोर आणून आता ईश्वरी सांगत आहे की वल्लरी मामी कुठे आहेत, वल्लरी मामीच्या समोर हे सर्व व्हायला हवे. आणि त्याच वेळेस आता इकडे वल्लरी मामी तर विचार करते, आता मात्र ही सुप्रिया येथे आली आणि सुप्रिया आल्यानंतर आता तिने जर मला ओळखले तर मात्र अवघड होईल.
आता नक्की काय करावं, आता मी कुठे जावं, कारण आता हे धुमाळला शोधणं खूप गरजेचं आहे. आणि धुमाळच्या बाबतीत काय झालं अजूनपर्यंत तर मला काही फोन आलेला नाही. म्हणून मात्र ती पुन्हा आपल्या त्या सनीला फोन करते आणि विचारते की काय झालं. तेव्हा आता तो सनी म्हणतो की मॅडम हे बघा मला काहीच सांगता येत नाही, कारण धुमाळ कुठे गायब झालेला आहे. मी गुंडांना पाठवलं होतं आणि गुंडांसुद्धा अजून त्यांचा फोन काही आलेला नाही. म्हणून मामी स्वतः आता तिकडे धुमाळला शोधायला निघते आणि त्याच वेळेस मामी मागच्या दरवाजाने निघून गेलेली आहे. परंतु जेव्हा इकडे अर्णव आणि धुमाळ जायला निघतात आणि त्या क्षणी मात्र मामी तेथे येऊन पोहोचलेली आहे. मामी जेव्हा अर्णव आणि धुमाळ यांना एकत्र पाहते तर मामीच्या पायाखालची जमीनच सरकते. मामीला असं वाटतं की नक्की काय करू. आणि त्याच वेळेस अर्णवचं लक्ष मामीकडे जातं. धुमाळसुद्धा जोरात ओरडतो की ह्याच त्या वल्लरी देशमुख आणि यांनीच मला मारण्यासाठी माणसं पाठवली होती आणि आजपर्यंत त्यांनी मला हे सर्व करण्यासाठी सांगितले आणि आज माझ्या जीवावर त्या उठलेल्या आहेत. अर्णव सर माझ्याकडे मी काही पुरावे ठेवलेले आहेत, ते पुरावे मात्र मी आज यांच्यासमोर तुम्हाला देतोय. तेव्हा आता अर्णवला खूपच मोठा धक्का बसतो. मामी आता म्हणते की काय करू, ह्या अर्णवच्या बाबतीत मला काहीतरी करावं लागेल, नाहीतर घरच्यांच्या समोर माझं सत्य येईल. मामी आता अर्णवला म्हणते की हे बघ अर्णव मला माफ कर, मी जे केलं ते मात्र आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी केलेलं आहे. तेव्हा अर्णव इतका भडकलेला असतो. मामी तू जे केलं म्हणजे तू माझ्या आईबाबांचा संसार मोडला. आज माझ्या बाबांची काही चूक नसताना मात्र माझ्या बाबांना मी इतकं म्हणजे दोषी मानतो. त्यांची काही चूक नाही तरीसुद्धा आज त्यांना इतकं सगळं काही भोगावं लागलं. आणि प्लीज मामी तुझ्यामुळे आता हे सगळं आमचं कुटुंब विखुरलं गेलेलं आहे. आणि सुप्रिया म्हणजे काकू आहे तर त्यांच्यावर इतके आरोप करण्यात आलेले आहेत ईश्वरीची काही चूक नसताना. तेव्हा आता मामी आता अर्णवच्या डोक्यामध्ये एक आता लाकूड घालायला जाते की अर्णवला काही करून मात्र मला बेशुद्ध करावं लागेल, जेणेकरून अर्णव कुणालाच काही सांगू शकणार नाही. आणि त्याच वेळेस धुमाळ आता ह्या वल्लरीच्या डोक्यात लाकूड घालतो आणि म्हणतो की हीच ती बाई आहे. अर्णवला मात्र फार मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की मामी माझ्या जीवावर सुद्धा उठू शकते. मामीची हिंमत तरी कशी झाली, म्हणजे आत्तापर्यंत आपण मामीवर इतका विश्वास ठेवला आणि मामी इतक्या थराला जाऊन पोहोचेल मला वाटलं नव्हतं. तेव्हा आता धुमाळ आणि अर्णव हे दोघंही मामीला धरतात आणि मामीला गाडीमध्ये बसून ते घरी घेऊन येतात. आणि त्या क्षणी आता अंजली जे काही बोलत असते ते प्रत्येक क्षण मात्र आता ती ईश्वरीला बोलत असते. परंतु सुप्रिया आणि रमाकांत यांनी समोरासमोर येऊन आता तो जो 15 वर्षाचा भूतकाळ आहे तर तो सगळ्यांच्या समोर सांगितलेला असतो. तेव्हा तरीसुद्धा अंजली काही विश्वास ठेवायला तयार नसते. पण त्याच वेळेस आता अर्णव हा थांबा म्हणतो आणि अंजलीला म्हणतो की तुला पुरावेच हवे आहेत ना, हे घे पुरावे. आणि वल्लरी मामीला आणि धुमाळला मात्र तो अंजलीच्या पायाशी ढकलून देतो. त्याच वेळेस आता रमाकांत धुमाळची गचंडी धरतो आणि धुमाळची गचंडी धरून म्हणतो की धुमाळ तू मला असं वाटलं नव्हतं की हे सर्व काही करेल. आणि आता मात्र रमाकांत मामा वल्लरीकडे पाहतो आणि वल्लरीकडे बघून म्हणतो की ही बाई कोणत्या थराला पोहोचलेली आहे मला वाटलं होतं, कारण हीच ती नालायक बाई आहे की एकदा तिने माझा जो काही मान सन्मान मिळालेला हार आहे तर तो हार चोरला होता. आणि त्याच वेळेस तिने वल्लरी आणि म्हणजे ही सात्विक आहे, सात्विकाने तिच्या कानामागे दिले होते आणि त्याचा बदला म्हणून तिने आज आमच्याशी हे असं वागून आमचा संसार तोडला. खरंच तिच्याकडून असे वागण्याची मला अगदी अपेक्षाच नव्हती. जे झालेलं आहे तर ते केवळ मात्र आता मी नाही विसरू शकत. तेव्हा आता म्हणजे रमाकांतला सगळं काही आठवतं. रमाकांत सगळं काही सांगतो आणि त्यानंतर मात्र आता मामीला म्हणजे जे मामी आता सगळ्यांच्या पाया पडून माफी मागण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेस आता मामी म्हणते की हे बघा जर मला कोणी पोलिसांच्या ताब्यात दिले तर लगेच ती अंजलीच्या बाळाला पकडते आणि अंजलीच्या बाळाला पकडून म्हणते की जर मला कोणी पोलिसांच्या ताब्यात दिले तर मी बाळाला सोडणार नाही. अविनाश मामा आणि आकाश तर मामीला म्हणतात की काय बोलतेस तू आई, अगं एका बाळाच्या जीवावर सुद्धा उठलीस, अगं आई आहेस की काय आहे तू कैदाशीन. आज मात्र आम्ही सगळेजण तुला इतका मान देत होतो आणि तू इतक्या वाटेल ते थराला जाऊन पोहोचलीस. अविनाश मामा म्हणतात की अरे मला तर हिचे कारस्थान अगोदरपासूनच माहिती होते, पण इतकं काहीही करेल मला वाटलं नव्हतं, पण मला हिच्यावर संशय येत होता.
आणि त्यावेळेस धुमाळ घडलेला सगळा काही प्रकार आता तो 25 वर्षाचा भूतकाळ सांगतो आणि शेवटी सगळ्यांच्या समोर सत्य येतं. तर आता वल्लरी मामीला सगळेजण म्हणतात की आता हिची लायकी आहे पोलिसात जाण्याची. हिने जे पाप केलेलं आहे, सात्विकाच्या जे काही आता मरणाला आहे कारणीभूत आहे, तर ती मात्र वल्लरी मामीला खूपच आता पश्चाताप येत असतो. काय करावं काहीच तिला कळत नसतं. ती अर्णवचे पाय धरते. अर्णव प्लीज मला आता प्लीज एकदा माफ कर, मला खरंच काही म्हणजे करू नकोस, मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस रे. तेव्हा सुप्रिया म्हणते की अशा बाईशी संबंध न जोडलेले बरे राहील. मी माझ्या नम्रताचं लग्न आकाशशी नाही करून देऊ शकत. तेव्हा ईश्वरी अर्णव हे सगळेजण मात्र सुप्रियाला समजवतात. सुप्रिया सनकने एक वल्लरीच्या कानामागे देते आणि हीच तिची लायकी आहे, कारण एका बाईचा संसारीने उद्ध्वस्त केला तर केला, पण माझासुद्धा संसार उद्ध्वस्त करायला निघाली होती, माझं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त केलं होतं. तेव्हा आता वल्लरी सगळ्यांचे हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव भयंकर मात्र एका तास सनकनी मामीच्या कानामागे देतो आणि हीच तुझी लायकी आहे मामी, आजपासून मात्र तुला या घरात नाही राहता येणार, तुला जिकडे जायचं असेल तू जाऊ शकते म्हणून अर्णव मामीला घराच्या बाहेर काढतो आणि तुझं तोंडसुद्धा मला दाखवू नको असे स्पष्ट म्हणतो. तेव्हा आता धुमाळने दिलेल्या पुराव्यानुसार आणि मामीने आता ह्या अंजलीच्या बाळाच्या जीवावर उठणाऱ्या केलेल्या आता ह्या प्रयत्नानुसार आणि एकतर अर्णवच्या सुद्धा जीवावर उठली होती. जेव्हा हे सत्य मात्र अर्णव मात्र ईश्वरीला सांगतो, तेव्हा ईश्वरीला फारच राग येतो. म्हणजे मामी तुम्ही घरातील लोकांच्या अगदी स्वतःच्या माणसांच्या जीवावर उठलेले आहात, तुमच्याकडून काय अपेक्षा केली जाईल, तुमच्यावर न विश्वास ठेवलेला बरा राहील, त्यामुळे तुम्हाला शिक्षा तर व्हायलाच हवी. तर आता मामीला मात्र ईश्वरीने भयानक शिक्षा दिलेली आहे. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका.